भारतामध्ये समाज माध्यमे सोशल मीडिया ही केवळ मनोरंजन किंवा संवादाचे माध्यम राहिलेले नाही. ती राजकारण, आंदोलन, पत्रकारिता आणि सत्तेला प्रश्न विचारण्याचा अत्यंत प्रभावी मंच बनले आहे. मात्र याच डिजिटल विश्वावर सरकारी नियंत्रण वाढत असल्याची चर्चा आता तीव्र झाली आहे. ऑनलाईन मजकूर प्रतिबंधित ब्लॉक करण्याचे वाढते आदेश, स्वतंत्र पत्रकार रवी नायर यांच्या विरोधातील कायदेशीर कारवाई आणि भारतीय जनता पक्षाच्या डिजिटल टीम मध्ये झालेले बदल या तीन घटनांकडे एकत्रितपणे पाहिले तर भारतातील डिजिटल स्वातंत्र्य आणि स्वतंत्र पत्रकारितेसमोर उभ्या राहणाऱ्या प्रश्नांची तीव्रता लक्षात येते. नमस्कार, मी सिद्धांत चौधरी. एप्रिल 2026 मध्ये द इंडियन एक्सप्रेसने केले सरकारच्या ऑनलाईन मजकूर प्रतिबंधाबाबत महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन मजकूर बंदीच्या आदेशाची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 2023 मध्ये सुमारे 6000 बंदी आदेश देण्यात आले होते, तर 2024 मध्ये ही संख्या वाढून 12600 झाली, तर 2025 मध्ये ती तब्बल 24300 वर पोहोचली. म्हणजेच केवळ 2 वर्षात सरकारी बंदी आदेशाची संख्या जवळपास 4 पट वाढली. या आदेशापैकी सुमारे 60% आदेश पूर्वीचे ट्विटरशी संबंधित होते, तर सुमारे 25% फेसबुक व इंस्टाग्राम साठी आणि सुमारे 5% युट्यूब साठी होते. सरकारच्या म्हणण्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित AI, डीपफेक्स, कृत्रिम बनावट चित्रफिती, राष्ट्रीय सुरक्षा आणि आक्षेपार्ह ऑनलाईन मजकूर रोखण्यासाठी ही कारवाई करणं आवश्यक आहे. दरम्यान 18 मार्च 2026 रोजी द इंडियन एक्सप्रेसने आणखीन एक महत्त्वाची माहिती दिली. केंद्र सरकार माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत समाज माध्यमांतील मजकूर रोखण्याचे अधिकार आणखीन काही मंत्रालयांना देण्याचा विचार करत असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले. गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि माहिती व प्रसार मंत्रालयाला अशा आदेशासाठी अधिक अधिकार देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामुळे डिजिटल मजकुरावरील सरकारी नियंत्रणाची व्याप्ती आणखीन वाढू शकते अशी चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर मार्च ते जुलै 2026 दरम्यान तब्बल 1,95,000 बंदी आदेश जारी झाल्याचा दावा चर्चेत आहे. या दाव्यानुसार जवळपास प्रत्येक 68 सेकंदाला एक मजकूर बंदी आदेश जारी करण्यात आला. इंस्टाग्रामवरील 1,00,000हून अधिक मजकूर नोंदी पोस्ट बंद करण्यात आल्याचा, तर त्यानंतर फेसबुक आणि युट्यूबचा क्रमांक असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या 1,95,000च्या आकड्याला उपलब्ध अधिकृत किंवा विश्वसनीय सार्वजनिक स्रोतांमधून स्वतंत्रपणे पुष्टी मिळालेली नाही. केवळ हा आकडा अंतिम सरकारी आकडा म्हणून नव्हे, तर सध्या चर्चेत असलेला दावा म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र 2023 मधील सुमारे 6,000 ते 2025 मधील 24,300 अशा बंदी आदेशाच्या वाढीची नोंद द इंडियन एक्सप्रेसच्या अहवालात स्पष्टपणे आहे. आता या संपूर्ण चर्चेतील दुसरे आणि अधिक संवेदनशील प्रकरण म्हणजे
स्वतंत्र पत्रकार रवी नायर यांच्या विरोधातील कारवाई 24 ऑक्टोबर 2025 रोजी वॉशिंग्टन पोस्टमध्ये रवी नायर आणि प्रांशु वर्मा यांच्या नावाने एक तपासणीपर अहवाल प्रसिद्ध झाला होता। या अहवालाचा संबंध भारतीय जीवन विमा निगम LIC आणि अदानी समूहाशी संबंधित कथित गुंतवणूक योजनांशी होता। अहवालात सुमारे 3.9 अब्ज डॉलरच्या संभाव्य अदानी समूहाशी संबंधित कथित गुंतवणूक योजनांशी होता। अहवालात सुमारे 3.9 अब्ज डॉलरच्या संभाव्य गुंतवणुकीबाबत अंतर्गत कागदपत्रांच्या आधारे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। LIC आणि संबंधित भारतीय सरकारी संस्थांनी या अहवालातील आरोप नाकारले आहेत। या अहवालानंतर रवी नायर यांच्या समाज माध्यमांवरील नोंदी आणि कथित कागदपत्रावरून कायदेशीर वाद निर्माण झाला। मे 2026 मध्ये अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने नायर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। तक्रारीमध्ये द वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालाशी संबंधित समाज माध्यमांवरील नोंदी व कागदपत्राबाबत आक्षेप घेण्यात आला। नायर यांनी चुकीची किंवा बनावट माहिती प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर गुजरात गुन्हे शाखेने या प्रकरणात गुन्हा दाखल केला। या कारवाईला नायर यांनी विरोध केला आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले। 16 मार्च 2026 रोजी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। नायर यांनी गुजरात गुन्हे शाखेच्या नोटिशी विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात थेट हस्तक्षेप न करता त्यांना गुजरात उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग दाखवला। त्यानंतर जुलै 2026 मध्ये गुजरात उच्च न्यायालयातही या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। 5 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार न्यायालयाने नायर यांच्या विरोधातील अटक वॉरंटच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली। या प्रकरणाने एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे। शक्तिशाली उद्योग समूहाविरोधात शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांविरोधात कायदेशीर कारवाई झाली तर त्याचा स्वतंत्र पत्रकारितेवर परिणाम होऊ शकतो का? या प्रकरणात पोलिसांकडून नायर यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आल्याचा आणि त्यांचे तसेच त्यांच्या मुलाचे व एका सहकार्याचे लॅपटॉप व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ताब्यात घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे। या कारवाईमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आणखी प्रश्न उपस्थित झाले आहेत। अर्थात तपास यंत्रणांना कायदेशीर प्रक्रियेत पुरावे गोळा करण्याचा अधिकार आहे, परंतु पत्रकारांच्या डिजिटल उपकरणांची जप्ती आणि तपासणी करताना पत्रकारितेच्या गोपनीयतेचा आणि माहितीच्या स्रोताच्या संरक्षणाचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या डिजिटल चमूमध्ये झालेला बदलही 17 ऑगस्ट 2026 रोजी भाजपने संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाचे बदल जारी केले। यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा बदल म्हणजे अमित मलविया यांना भाजपच्या माहिती तंत्रज्ञान IT आणि समाज माध्यम नेतृत्वाच्या भूमिकेतून हटवून त्यांच्या जागी दीपक म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त। अमित मलविया यांनी जवळपास 11 वर्ष भाजपच्या डिजिटल आणि माहिती तंत्रज्ञान संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने समाज माध्यम आणि डिजिटल प्रचाराचे एक अत्यंत आक्रमक आणि प्रभावी प्रारूप उभे केले। दीपक म्हस्के हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असून निवडणूक सांख्यिकी विश्लेषण आणि प्रशासनाशी संबंधित अनुभव असलेले व्यक्ती म्हणून त्यांची ओळख सांगितली जात आहे। भाजपच्या डिजिटल टीम मधील हा बदल अशा वेळी झाला आहे
जेव्हा भारतातील तरुण मतदारांमध्ये इंस्टाग्राम, युट्यूब आणि इतर समाज माध्यम प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 6 ऑगस्ट 2026 रोजी रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार नुकत्याच झालेल्या युवा पिढीच्या जेन झी आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपने तरुण मतदारांशी इंस्टाग्राम सारख्या मंचावर अधिक थेट संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. म्हणूनच आता या 3 घटकांकडे एकत्रितपणे पाहणे आवश्यक आहे. एका बाजूला सरकारी ऑनलाईन मजकूर बंदी आदेशामध्ये मोठी वाढ होत आहे. दुसऱ्या बाजूला स्वतंत्र पत्रकार रवी नायर यांच्यासारख्या प्रकरणामध्ये तपास आणि कायदेशीर कारवाई होत आहे. आणि तिसऱ्या बाजूला भाजप स्वतःच्या डिजिटल रणनीतीतील बदल करत आहे. या सगळ्याचा अर्थ भारतात सरकार पत्रकारितेवर पूर्णपणे नियंत्रण आणत आहे असा थेट निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. कारण सरकारला दिशाभूल करणारी माहिती, बनावट चित्रफिती, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित बेकायदेशीर किंवा धोकादायक मजकुरावर कारवाई करण्याचे कायदेशीर अधिकार आहेत. पण लोकशाहीमध्ये दुसरा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. सरकारला चुकीची माहिती रोखण्याचा अधिकार आहे, मात्र सरकारवर टीका करणारी माहिती आणि खरोखरच बेकायदेशीर किंवा हानिकारक माहिती यांच्यातील सीमारेषा कोण ठरवणार? कारण लोकशाही केवळ निवडणुकांवर चालत नाही. लोकशाहीसाठी स्वतंत्र पत्रकारिता, सत्तेला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि नागरिकांना माहिती मिळण्याचा अधिकार तितकाच आवश्यक आहे. आज समाज माध्यमे या तिन्ही गोष्टीसाठी सर्वात प्रभावी मंच बनली आहेत. म्हणूनच डिजिटल निर्बंधाचा प्रश्न हा केवळ इंस्टाग्राम, फेसबुक, एक्स किंवा युट्यूबचा प्रश्न नाही. हा भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सरकारने चुकीची माहिती आणि बनावट चित्रफिती विरोधात कारवाई करायलाच हवी. पण त्याच वेळी पारदर्शकता, न्यायालयीन देखरेख आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण ही तितकेच महत्त्वाचे आहे. शेवटी प्रश्न एवढाच, डिजिटल भारत अधिक सुरक्षित बनवताना तो अधिक नियंत्रित तर होत नाही ना? आणि सरकार, समाज माध्यम कंपन्या, पत्रकार आणि नागरिक यांच्यातील या संघर्षात लोकशाहीतील स्वतंत्र आवाज किती सुरक्षित राहणार? तुमचे मत, प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ही चित्रफित व्हिडिओ आवडली असल्यास पसंत करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.